डिपार्टमेंट तुमच्या सेवेसाठी म्हणजे उपस्थित आहेत आणि खरोखर हा खूप चांगला योग आहे की व्ही एम डी टी पीचं नाव मला वाटतं आता सर्व शेतकऱ्यांना पाठ झालं असेल. व्ही-एम-डी-टी-पी म्हणजे सरांनी आता सविस्तर सांगितलं आणि सगळे कॉम्पोनंट पण सविस्तर सांगितलेत. आपल्या जे लाभ मिळणार आहेत त्या लाभाबद्दल सुद्धा सगळे सांगितलेत. तर मला फक्त तुम्हाला सर्वांना एवढं आवाहन करायचं आहे की या संधीचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही उचलायला पाहिजे. कारण की संधी एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आता ही संधी आली आहे आपल्या जालना जिल्ह्यासाठी. जर एवढे उपलब्धता मिळत असेल आणि जागेवर मिळत असेल, सेक सॉर्टेड सिमेंट हे आपण आधी 2 वर्षापूर्वी विचारसुद्धा केला नव्हता की आपल्या एरियामध्ये आपण सेक सॉर्टेड सिमेंट वापरू. पण आता आपण सर्रास तुम्हाला सेक सॉर्टेड सिमेंट 100% अनुदानावर मिळते. तुम्हाला माहीत नसेल तर त्याची किंमत सांगतो, 1200 ते 1800 रुपये एका डोसची किंमत आहे. जर तुम्ही असं विकत घ्यायला गेलात, ABS कंपनी असेल, बाकीचे 2-3 कंपनी आहे, मी नाव घेत नाही, पण त्यांचे जरी बायकचं असेल तरी सुद्धा तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला 1800 ते 2000 रुपयापर्यंत एक डोस लागतो आणि तो डोस घेण्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल. ही गोष्ट तुम्हाला घरपोच मिळते, ती पण 200 रुपयामध्ये. 200 रुपये हा त्या डोसचा चार्ज घेत नाहीत. तो फक्त त्यासाठी लागणारी जी सर्व्हिस आहे, तुमच्या घरापर्यंत जी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते त्याच्यासाठी लागणारा सेवा शुल्क, आणि तेवढा तर आपण अफोर्ड करू शकतो. आणि त्यामध्ये 100% आपल्याला गॅरंटी आहे की 90% जनावरांमध्ये वासरांमध्ये फिमेलच येणार आहे, म्हणजे वासरूच येणार आहे, कालवड येणार आहे, ही गॅरंटी त्याच्यामध्ये असते. आणि आता आपण बघितलं की जे शेवटचा आपण जेव्हा सत्कार केला तर खरोखर ज्यांचे AIचे बघितलं मी, त्यांचे वासरांचं प्रमाण तर 1 नंबरचा जो आलेला आहे त्याचे वासर, त्याला 1 नंबरचं प्राईज मिळालं जरूर. पण माझ्यामध्ये तो 2 नंबरचा होता. 2 नंबरचा कोण होता? हां, तर 2 नंबरचे त्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं, केलेले AI आणि मिळालेले वासर, हे प्रमाण फार महत्त्वाचं आहे. तर पुढच्या वेळेस बक्षीस देताना आपण त्या प्रमाणावर बक्षीस देऊ. म्हणजे तुम्ही जर 100 AI केले तर तिच्यामध्ये तुम्हाला 50 वासरं मिळाले पाहिजे, तर त्याचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे 2 AIला 1 मिळालं तुम्हाला, है ना. 3 किंवा 4ला असेल, तुम्ही 2000 AI केले आणि 500 मिळाले तर 4 वाया गेलेले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की AI जर तुमचं फेल गेलं, एकदा जर तुमच्या AI सेवादारासाठी सांगतो, जर फेल गेलं तर शेतकऱ्याचं 40,000चं नुकसान होतं. त्यामुळे कोणतीही AI ही फेल जाणार नाही. किंवा त्यासाठी तुम्ही योग्य वेळ निवडली आहे का, जर त्या फार्मरचा तुम्हाला फोन आला, कारण की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि कुठे कुठे आपलं उत्पन्नामध्ये त्याला आपल्या चुकीमुळे होऊ नये, नुकसान होऊ नये, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की त्याचे 45 दिवस 30 दिवस वाया गेले. त्यानंतर तुम्ही निवडलेला टाईम त्याचा तुम्ही जर फोन आला शेतकऱ्याचा की माझ्यावर आली आहे, मग किती वाजता, सोट कधी आला, कसा दिसतो आहे, किती दुसऱ्या दिवशी 12 तासानंतर करायचं आहे, 13, 14, 15 तासांनी जायचं आहे, तुम्ही किती वाजता पोहोचताय, पोहोचत असताना तुम्ही थाईंग व्यवस्थित केलं आहे का, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे ह्या तुम्हाला मी सांगणं आता संयुक्तिक नाही आहे शेतकऱ्यांसमोर. पण तरीसुद्धा हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण LN2चं कंटेनरमध्ये LN2चं प्रमाण किती ठेवतो आहे. तर डोस काढला, बघितला आणि परत ठेवला, ते तेवढे मरून जातात. त्याच्यामुळे त्याचे परिणाम शेतकऱ्यांना नुकसान त्याचं होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आपलं काम आहे. ओके, तर त्याची काळजी तर ते घेतीलच. सांगण्याचा उद्देश हा आहे की कोणतीही, जसं सरांनी आता मार्गदर्शन करताना सांगितलं की प्रत्येक गायीनं 1 वर्षामध्ये 1 वासरू दिलं पाहिजे. हे आपण बघायचं आहे, शेतकऱ्यांनी स्वतः बघायचं आहे की मला 1 वर्षामध्ये 1 वासरू मिळतंय का नाही मिळतंय. जर मिळत नसेल तर त्याच्यावर तुम्हाला उपाय करायला पाहिजे. ओके, आता यांनी जे सगळे कॉम्पोनंट तुम्हाला समजावून सांगितले सरांनी, जे याच्यामध्ये VMDTPमध्ये तुम्हाला पुढे मिळणार आहेत, किंवा जसं वंध्यत्व निवारण आहे. आता आपल्याकडे गाय आहे, गाय माझ्यावर येते लावतोय पण भरत नाही, माझ्यावर येते लावतोय भरत नाही, ह्या जो प्रमाण आहे तसं असेल तर त्याच्यासाठी वंध्यत्व निवारणची शिबिरं ते अरेंज करत आहेत. म्हणजे त्यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर असतील, जे गायनाकॉलॉजीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील, ते तपासणी करतील आणि उपचार करतील.
जेणेकरून आपली गाय माझावर येईल आणि आपल्याला होणारं नुकसान हे टाळलं जाईल. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मिनरल मिक्सचर देणार आहेत, म्हणजे ज्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं किंवा दूध गाय बसू शकते किंवा नुकसान होऊ शकतं, कमी दूध निघतंय, त्यासाठी मिनरल मिक्सचर देणार आहे. तिसरी गोष्ट लागणारी आवश्यक आहे की चाऱ्यासाठी बियाणं देणार आहेत, त्याच्यामुळे ते बियाण्याचा तो विषय पण आहे, म्हणजे चांगला चारा पण मिळणार आहे. खाद्य पण देणार आहेत, फॅट एसिड वाढणारं खाद्य वेगळं देणार आहेत, इन्फर्टिलिटीचं खाद्य वेगळं देणार आहेत. म्हणजे सगळ्या दृष्टीनं जे गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे त्या गाईच्या दुधासाठी आणि जास्तीत जास्त कालवडी तुम्हाला मिळण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी त्याचा अंतर्भाव तिच्यामध्ये केलेला आहे. याच्या उपर तुम्हाला इंडक्शनमध्ये आहे. इंडक्शन म्हणजे ॲनिमल तुम्हाला सप्लाय केले जाणार आहे. त्यामध्ये गाभण असलेली पहिलारू गाय तुमचा देणार आहेत, कालवडी पण तुम्हाला वाटप करणार आहे 50% अनुदानावर, गाई पण देणार आहे. आता गाई देत असताना ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांनी वाचलं असेल, ज्यांनी भरले नसतील त्यांनी भरा, तातडीनं जो भरा. सगळ्यांना तुमच्या जे ओळखीचे असतील आणि जे कंटिन्यू 90 दिवस दूध देणारे शेतकरी आहेत त्यांनी कंपल्सरी हा फॉर्म भरा, कारण की ही संधी पुन्हा मिळणार नाही. इलाइट इलाइट म्हणजे जे 20 लिटर 25 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत त्या गायींचं वाटप होणार आहे. 50% अनुदानावर तशी गाय तुम्हाला बाहेरही मिळणार नाही. मिळाली तर तुम्हाला 1.5 लाख 2 लाख 1 लाख 1.5 लाखाच्या वरच मिळते. त्यामुळे ही संधी आहे. दुसरी गोष्ट, गाय देत असताना ते तुम्हाला तपासून देणार आहे. तपासून म्हणजे 3 टायमाचं दूध काढायचं, पैसे द्यायचे नाही. आधी गाय कॅम्प लावणार, त्या कॅम्पमध्ये गायी येणार, तुम्हाला जे गाय पसंत पडली ते दूध काढायचं, बघायचं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं की ओके हे आपल्याला योग्य आहे तर ती गाय तुम्ही घ्यायची. एवढी सोय कोणीच देत नाही बाजारात. तर ते तुम्हाला व्यापारी हातसुद्धा लावू देत नाही, लांबूनच बघा म्हणतात. त्यामुळे ह्या संधी आहे, चांगल्या क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड आणि जालना हे 2 जिल्ह्याची निवड झाली आहे. ही पूर्ण 10-11 जिल्ह्यांमधून फक्त 2 जिल्ह्याची निवड झाली आहे की इथं NDDB स्वतः गायी पुरवणार आहे. म्हणजे क्वालिटी गायींचं सप्लाय इथं होणार. त्यामुळे VMDDPचे जे फॉर्म सुटले आहेत किंवा निघले आहेत तर ते प्रत्येकाने भरा. त्यासाठी काही लागणारी गोष्ट असेल, पशुसंवर्धन उपाय पशुवैद्यकाचं काही प्रमाणपत्र लागत असेल तर ते घ्या, डेअरीचं प्रमाणपत्र लागत असेल ते घ्या आणि ते फॉर्म भरा. यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये निवड नाही. निवड म्हणजे SCला इतके, OBCला इतके आहे ना, ओपनला इतके, असं काही प्रमाण नाही आहे. जो मागेल त्याला पहिला चान्स, जो पहिला अर्ज भरेल त्याला पहिला चान्स. त्यामुळे तुम्ही अर्ज भरायला लेट झाले तर तुमचा नंबर खाली लागेल. आता खाली लागल्यावर काय होतं, आपलं नुकसान कसं होतं ते सांगतो तुम्हाला. तुम्ही जर फॉर्म भरायला उशीर केला तर तुमचं नुकसान कसं होईल. समजा आता पहिला लॉट आपण 100 लोकांना आणायचा ठरला आणि तुम्ही फॉर्म भरताना 101 असेल तर तुम्हाला चान्स मिळणार नाही, पहिल्या 100ला भेटेल. मग तुम्हाला काय होईल की अरे त्याला दिली ना मला नाही दिलं, मला बोलवलं नाही. तुमचा नंबर लागणारच आहे 100%, पण क्रमाक्रमानं. जो फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर असल्यामुळे सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरले त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ऑलरेडी आपले आता 800-900 फॉर्म भरणे झालेले आहेत, त्यांची तपासणी पण चालू आहे. तपासणी करत असताना त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा रिजेक्ट झाला असेल तर त्याचा SMS तुम्हाला येतो. तो SMS तुम्ही तपासा, त्रुटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण की पुन्हा हा चान्स मिळणार नाही. मी पुन्हा तुम्हाला ते सांगतोय. दुसरी गोष्ट, गायींचं आता जे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जी पूर्ण सिस्टीम मराठवाड कंपनी जी स्थापन झाली आहे, ती कंपनी जरी तुम्हाला कंपनी वाटत असली तरी ती शासनाची कंपनी आहे. ती नॉन प्रॉफिट मेकिंग आहे. प्रॉफिट कमवायचा नाही आहे. जो काय प्रॉफिट होईल तो तुम्हालाच वाटला जाणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा जो सीझन आहे नोव्हेंबर-डिसेंबर, या सीझनमध्ये फ्लड सीझन म्हणला जातो. फ्लड सीझन म्हणजे यावेळेस सगळ्यात जास्त दूध असतं आणि यावेळेस सगळ्या कंपन्या दूध रेट कमी करतात. माहिती असेल तुम्हाला. आणि यावेळेस आपण रेट जास्त वाढवला असल्यामुळे बाकीचे लोक प्रॉब्लेममध्ये आले, त्यांना कंपल्सरी रेट वाढवावा लागतो, कारण की NDDPनं रेट वाढवला. आणि हा रेट का वाढवू शकले, कारण की फ्लशमध्ये जास्त दूध आलं, जास्त तुम्हाला पैसे मिळतील आणि जास्त तुमची समृद्धी होईल. शेतकरी जास्त सधन जर झाला तर तो चांगली काळजी घेऊ शकतो. या कल्पनेतून
रेट वाढवलेला आहे आणि जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात आहे किंवा बाकीच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेच आणि रेटच्या स्वरूपात सुद्धा मिळणार आहे. तर ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा प्रत्येकाने उचला आणि सगळ्यांनी अर्ज भरा आणि जे वंध्यत्व निवारण शिबिर असतील किंवा पशुसंवर्धन विभागातर्फे काही लसीकरणाच्या मोहिमा चालू आहेत किंवा आता ETVची लस चालू झालेली आहे, FMDची झाली, आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा सुरू होईल. तर किंवा शिबिरं आता सुरू झालेले आहेत 12 तारखेपासून पुढच्या 15 जानेवारीपर्यंत. तर या सगळ्या शिबिरांना तुम्ही जनावरं तपासा, डॉक्टरांना दाखवा, काही अडचण असतील तर त्या अडचणीचं निराकरण करा आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन करून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.